तपासणं माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी मला केस चालवण्याबाबतची सगळी माहिती आणि इन्स्ट्रक्शन्स त्यांनी मला दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्सच्या आधारावरती आम्ही न्यायालयाकडनं रीतसर परवानगी मागून सियाचं वकीलपत्रसुद्धा त्याची वकीलपत्रावरती सही घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता दुसरं कोण काय सांगते मला काय त्याच्याबद्दल कल्पना नाही आहे. सर, यामध्ये श्रीवास्तव यांनी असं देखील सांगितलेलं आहे की सियाची जी मैत्रीण आहे तिने खरं तर हे वकीलपत्र देण्याचं सांगितलेलं आहे त्यांना. आता मॅडम तुम्ही बघा, मैत्रिणीला अधिकार आहे का? आई वडिलांना, तिच्या भावाला आहे, तिला स्वतःला आहे, ती ॲडल्ट आहे, मेजर आहे, तिला तिचं भवितव्य कळतं, तिने ठरवायचं आहे कोण वकील द्यायचं आहे. मित्र मैत्रीण यांना काय अधिकार आहे आपले वकील कोणाला नेमायचा? त्याच्यामुळे आता आणि जे काय आहे ते काय वकीलपत्र त्यांचं दाखवत आहेत, ती पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. पोलीस कस्टडी रिमांडमधनं आरोपीचं वकीलपत्र घेण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये न्यायालयाकडनं परवानगी मागितली पाहिजे, न्यायालयाने ती परवानगी मंजूर केली पाहिजे. त्या वकीलपत्रावरती बिफोर मी म्हणून एकतर न्यायालयाची किंवा तपास अधिकाऱ्याची सही हवी आहे. असं तुम्ही कुठेही रँडमली कुणाचं तरी वकीलपत्र एक सही असलेलं ज्याच्यावर कुठलाही शिक्का नाही, कुणाचं ॲथोरायझेशन नाही, असं वकीलपत्र चालत नाही. सर, यामध्ये तुम्ही जे आहे ते वकीलपत्र सादर केलेलं आहे का कोर्टामध्ये? आत्ता अजून मॅडम रिमांड प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. पहिल्या दिवशी जेव्हा तिची रिमांड झाली, फर्स्ट प्रोडक्शन जे होतं त्या फर्स्ट प्रोडक्शनला तिला लिगल एडच्या वकिलांतर्फे रिप्रेझेंट करण्यात आलं होतं. त्यावेळेस अत्यंत परिस्थिती गोंधळाची होती, कुटुंबीय गोंधळलेले होते. त्यामुळे त्यांना त्या दिवशी कुठल्याही प्रकारे करता आलं नाही. आम्हाला त्यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही न्यायालयामध्ये आलो. न्यायालयामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांच्या सगळे केसचे सर्टिफाईड कॉपीज घेतलेल्या आहेत. न्यायालयाकडनं परवानगी घेतलेली आहे तिचं वकीलपत्र साईन करायची. त्या भावाचं, तिच्या सख्ख्या भावाचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात जोडलेलं आहे की सियाला रिप्रेझेंट करण्यासाठी आम्ही विपुल दुशिंग यांची नेमणूक केलेली आहे. अशी सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आम्ही ते वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांचं. आता कोणी काय क्लेम केलंय त्याच्याबद्दल मला माहित नाही. ते का क्लेम करतात त्याच्याबद्दल काय सांगता येत नाही. तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार? ते माझे जवळचे मित्र आहेत. चर्चा करायचं असतं त्यांना माझा नंबर आहे त्यांच्याकडे, ते मला फोन करू शकले असते. मग सियाचे तसं मी कसं सांगणार आता? सर, त्यांनी कोलॅबरेशन मध्ये देखील आम्ही दोघं मिळूनही आर्ग्युमेंट करू असं त्यांचं म्हणणं आहे. असं करता येत नाही कायदेशीरने, कारण माझे स्किल सेट वेगळा आहे. त्या माझे स्किल्सकडे बघून तिच्या घरच्यांनी मला नेमलेलं आहे. तर आता मी अचानक दुसऱ्या कुणाला परवानगी देणं तर ते त्या घरच्या लोकांच्या डिसिजनवरती अन्याय केल्यासारखं होणार आहे. त्यामुळे आता त्यांच्याशी बोलतो मी, घरच्या लोकांशी. जर त्यांची काय हरकत नसेल तर त्यांना देईल मी बोलायला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.